पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. देव इच्छिरज चरणीची माती, धावत चालते मागे मागे. काय त्या उरले वेगळे अनेक, वैकुंठ नायक जया कंठी. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. तेथे ओग नाम त्रिवेणीचा, तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठल 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 भक्तरत्नं संतवर्यं भक्तिमार्ग प्रबोधिकं. विठ्ठलामहंघ्रिरतं वन्दे नामदेवं पुनः पुनः. शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं, लसत्कुण्डलात्क्रान्तगण्डस्थलाङ्गं. जपाराघविम्बाधरं कञ्जनेत्रं, परब्रह्मलिङ्गं भजे. पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन. पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन. पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन. पाण्डुरङ्गाकरु प्रथम नमन.
प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू अवतार ज्येष्ठ वैदिक निष्ठ संप्रदाय श्रेष्ठ अखिल विश्वाच्या परमार्थ घरामध्ये व्याप्त असलेले श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या तुकोपनिषदातील निवडला गेलेला अभंग संतपर प्रकरणातील आहे. विठ्ठल या अभंगामध्ये साधू पुरुषाचं संतांचं वर्णन श्री तुकोबारायाने केलेलं आहे. कार्यक्रमाचं औचित्य राष्ट्रसंत समाजाला सन्मार्गाला लावायचं काम स्वकृतीतून ज्याने केलं असे राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या 68व्या पुण्यस्मरणानिमित्त संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव त्यातील ही आजची सेवा आहे. त्यामध्ये सर्वांनीच सहकार्य करायला पाहिजे. संत सर्वांचेच असतात पण करत नाहीत हे आपलं दुर्दैव आहे. विठ्ठल संत अलीकडं संत जातीवर वाटून घ्यायला लागले हे योग्य नाही. तुकाराम महाराज मराठ्याचे, ज्ञानोबराय ब्राह्मणाचे, गाडगे बाबा परीट समाजाचे नाही नाही नाही. संताला जात नसते. संत हे व्यापक असतात. वेदानुवर्तिनः इति संताः ही रघुवेद सांगतो. वेदाच्या मार्गानं चालायला समाजाला या मृत्यूलोकामध्ये आलेल्या प्रत्येक जीवाला वेद मार्गानं जायचं सांगतात ते संत असतात. निळोबाराय बोलतात वेद मार्गी मुनी गेले त्याची मार्गी चलिलो न पडे विषय गुंता उघड बोलिलो. विषयामध्ये गुरपटलेल्या समाजाला आडमार्गामध्ये चाललेल्या समाजाला समजत नव्हतं म्हणून मी उघड बोललो असं निळोबाराय स्पष्ट करतात. असो सर्व या गाडगे बाबा मंदिरच्या ट्रस्टच्या वतीने संपन्न होत असलेला हा भक्ती महोत्सव आहे. त्यामध्ये आमचे वरिष्ठ वयाने आणि स्वच्छ पारदर्शकता ज्यांच्याकडे कारभार आहे असे आमचे सुभाष काका. काकात काका आमचे छोटे कदमौली सांगत असतात. काकात काका एक सुभाष काका बाकीचे काका पाहती टकामका. विठ्ठल विठ्ठल पुढे आमच्या अण्णा इथं तसं कदमौली नाव आठवलं की हे कोटे आठवतातच. अण्णा आता अण्णा नरसिंग अण्णा बाकीचे अण्णा करती तनाना. पुढे तिकडे आमचे नाना आहेत. नाना तर नाना राजकुमार नाना बाकीचे नाना करती तनाना. असं जाऊ द्या. सर्व खेळीमेळी वातावरण आहे. सर्व ट्रस्टी मंडळी आहेत. सर्वांचं नाव मला माहीत नाही. परिचित मंडळी आहेत. अगदी करून इथं उपस्थित आमचे वारकरी जीवन जगणारे आमचे शंकर महाराज कदम हेही आहेत. जे वारकरी
शब्दावरती म्हणजे ज्ञानोबा तुकोबाराच्या शब्दावरती प्रेम करणारे शंकर महाराज हेही आज उपस्थित आहेत. त्यामध्ये आमचे सारथी मी नेहमी सांगत असतो आमचे दत्ता महाराज तेही आहेत, माऊली आहेत. माऊलीच्या मागं तर प्रपंच आहे, मित्रपरिवार आणि पुन्हा परमार्थ आहे. असो तरीही वेळ देतातच. आमचे मृदंगाचार्य महाराज आहेत, पुन्हा मिटकरी महाराज आहेत. हे सर्व मंडळी चोपदार आहेत आणि बसलेला मात्रवर्ग पित्रवर्ग या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील त्या पद्धतीनं अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून संतांचं वर्णन करतात, साधू महापुरुषाचं वर्णन करतात. अदुगर साधू म्हणावं कुणाला हा एक प्रश्न आहे. संत म्हणावं कुणाला? ते माणसासारखेच असतात का? त्यांना दोनच हात असतात का? त्यांना दोनच पाय असतात का? ते तोंडानेच खातात का? हो, दिसायला जरी तुमच्या आमच्यासारखे असतील. संत नवती जगामान साचा सारिखे, संत नवती जगामान साचा सारिखे, संत नवती जगामान साचा सारिखे, संत नवती जगामान साचा सारिखे. समुद्र नदी नव्हे, पाषाण म्हणून लिंगा, पाषाण म्हणून लिंगा. संत नवती जगामान साचा सारिखे, संत नवती जगामान साचा सारिखे, संत नवती जगामान साचा सारिखे, संत नवती जगामान साचा सारिखे. समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण मनोलये लिंग, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. समुद्राला नदी म्हणून चालणार नाही, तो समुद्रच आहे. समुद्रातही पाणी आहे, नदीमध्ये हे पाणी आहे, पण त्याच्यातला व्यासांग जो आहे तो वेगळा वेगळा आहे. तसं दुर्जन मनुष्यही आणि सज्जन मनुष्यही म्हणजे साधू पुरुषही दिसायला सारखे दिसतात पण असायला मात्र वेगळे असतात. तसं पाहिलं तर दुर्जनाची संगती अजिबात प्राप्त होऊ नये किंवा मिळू नये. मला वाटतंय नाथ महाराजांच्या हरिपाठातलं प्रमाण आहे, खळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय याचे संगे, हरिमुखी गाता हरपली चिंता. नाथ महाराज सांगतात खळाची संगती कामाची नाही. मग दुर्जनाची संगती कशासाठी करायची? दुर्जनाची संगती करायची नाही. मग करायची संतांची संगती, पण संत ओळखायचे कसे? आता खऱ्याचा आणि खोट्याचा निवाडा करणं एवढं सोपं नाही. बिरबल आणि बादशाच्या जीवनामध्ये प्रसंग आहे. बादशाला नेहमीच काहीतरी सुचायचं आणि तो वेगळे वेगळे प्रोग्राम ठेवायचा त्याच्या दरबारामध्ये. एक दिवस बादशाने दरबार भरवला आणि त्या दरबारामध्ये एक हिरा नाही, एक ओरिजिनल हिरा आणि दुसरा खडे साखरेचा हिरा करून ठेवला. जशाच तसा दिसायला. विद्वानाची सभा भरली. सभेमध्ये सर्व विद्वान बसलेले आहेत, तानसेन आहेत, अकबर आहेत, सर्व पांडित्य लोक बसलेले आहेत. आणि सांगितलं जो कोणी याच्यातला ओरिजिनल हिरा ओळखेल त्याला मी 100 मोहरा स्वर्ण मुद्रा देईन. त्यावेळेला कोणीच धाडस करणार. तेवढ्यात
एक जण उठला, म्हणला 100 सुवर्णमुद्रा भेटणार आहेत. उठला, जवळ जाणार, तेवढ्यात बादशहानं पुढे बोलला, अरे नुसत्या 100 मुद्राच नाही, जर खरा हिरा जर ओळखला नाही तर 100 मुद्रा ऐवजी, स्वर्ण मुद्रा ऐवजी 100 फटके देईन. उठल्याला खाली बसला, धाडस केलं तानशनानं, म्हणला जगविख्यात गायक आहे म्हणला मी. मला जसं आपल्या लातूर भागात थोरात गुरुजी म्हणजे हार्मोनियम संगीतामधला बारकावे खास कळे कळणारा संगीत तज्ज्ञ मनुष्य, तसं उदाहरण आहे. लय सिरियसली घेऊ नका. कुणाला कुणाचं कसं लगेच नाव कसं खटकतं काही सांगता येत नाही. पटकन अण्णाचं नाव घेतलं म्हणजे लोकांना वाटतंय अण्णाचंच घेऊ लागले, आमचं घेणं गेले. मी माझ्या बायकोचं नाव नीट घेत नाही, तुमचं कशाला घेऊ. विठाला हो. त्यावेळेला तानशनाने ताकद केली, धाडस केलं. उठला तानशन, उठला, जवळ गेला, एक राऊंड मारला त्या हिऱ्याच्या भोवताली. म्हणला एखादा राग आळवणं सोपं आहे म्हणला, पण ही हिरा ओळखणं फारच अवघड आहे म्हणला. हे काही आपल्या बस की बात दिसना गेले, आपण जाऊन बसलेलं बरं आहे. बादशाह कडालला, अरे 1 तास झालं सभा भरले, माझा दरबार आहे, बादशाहचा दरबार आहे आणि विद्वानाचा दरबार म्हणून ओळखला जातो, आणि समजे आडान चोटाचीच भरती दिसते म्हणला इथं. तेवढ्यामध्ये बिरबल उठला, मी सांगू का म्हणला. बघ बर का, हा सांग. जवळ आला आणि पटकन जो ओरिजिनल हिरा होता त्याच्यावरती हात ठेवला आणि उचलून सांगितला, हा खरा हिरा आहे. त्यावेळेला बादशाहचा आणि बिरबलाचा संवाद आहे की अरे एवढे विद्वान बसलेत, एवढ्या जणाला कळला नाही, पण तुलाच कसं काय कळला सांग. त्यावेळेला दिसायला तर दोन्ही सारखेत, त्याच्यात काहीच बदल नाही. तुकाराम महाराज सांगतायत, आता तुकोबाराय सांगतायत, अरे दिसायला दोन्ही सारखे दिसतात, तरी पण तू ओरिजिनल हिरा कसा ओळखला. त्यावेळेला बिरबल सांगायला लागला, अहो 1 तास झाला बघतोय, तुम्ही म्हणताय विद्वानाचा दरबार आहे, कुणीच उठत नाही. मी उठण्याचा प्रयत्न करत होतो, पण बघावं म्हणलं कोणी विद्वान भेटतंय का. तेवढ्यामध्ये मी धाडस केला आणि उठलो. 1 तासापासून पाहत होतो, ही माशी जी या हिऱ्यावरती बसली ना, ही माशी काय उठायचं नाव घेत नाही, म्हणून मी त्या माशी बसली आहे म्हणून ओळखलं की हे साखरेच आहे, हा ओरिजिनल आहे. तुकोबाराय सांगतात, दिसायला सारखेत पण वर्म मात्र वेगळं आहे. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो. तसं समाजामध्ये संतही, अरे मायबाप, ज्या ज्ञानोबरांच्या समाधीवरती डोकं ठेवून पाया पडण्यासाठी 2-2 किलोमीटरच्या रांगा लागतात, ज्या तुकोबारायांच्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या वेळेला लाखावर समाज देहूमध्ये जमतो, ज्या या 4 भावंडाच्या नावावरती महाराज लोकांनी 25-25, 30-30 लाखाच्या गाड्या घेतल्या, त्या ज्ञानोबारायाला शिवण्यासाठी 2-2 किलोमीटरच्या रांगा आहेत. मला काय सांगायचं लक्षात घ्या, ज्या समाधीला शिवण्यासाठी रांगा आहेत, त्या ज्ञानोबारायांचा जर स्पर्श झाला तर एक काळ असा होता, त्या ज्ञानोबारायांचा स्पर्श झाला की इंद्रायणीमध्ये स्नानाला जायचे लोक. स्नानाला का विटाळ होतो, संन्याशाची पोरं आहेत, संन्याशाची पोरं आहेत. अगदी करून तुम्ही व्यापारी वर्ग आहात, व्यापाऱ्यांच्या ह्याच्यातलं घ्या. व्यापारी जास्त साईबाबाला मानतात. अरे बाबा, त्या साईबाबाला एका दिव्याला तेल भेटलं नाही, आज सोन्याचं सिंहासन आहे. त्या ज्ञानोबाला सोन्याचा मुकुट केला पुण्याच्या एका सावकाराने, पण त्याच ज्ञानोबारायाला खायला भेटलं नाही एक काळ.
खायला भेटलं नाही. ही संत अवस्था आहे. त्या काळात कोणी असा ओळखणारा हिरा भेटला नाही का हो त्यांना? नाही. तसंच वेड्याचा सोंग घेऊन, काय दिसायला सारखे असतात पण असायला वेगळे असतात, मी सांगून गेलो. तसं संत हे जीवनच असं आहे. सतरती सतरती स लोकंस तारयती. स्वतः बरोबर समाजाचा उद्धार करतो, त्याला संत म्हणतात. विठ्ठल हो. आणि या दुर्जनापासून लांब राहावा. अरे दुर्जन मित्रापासून लांब राहावं यात नवल नाही. दुर्जन जन्म देणाऱ्या बापापासून दूर राहावं नाही. नाही, दुर्जन भावापासून लांब राहावं. तुकाराम महाराज सांगतायत, जन्म देणाऱ्या बापापासून एक संत अवस्थेला प्राप्त झालेला, लांब बापाचा त्याग केला, साधू अवस्थेत प्राप्त झालेल्या एका भावाने आपल्या भावाचा त्याग केला. नाही नाही नाही, हेही प्रकरण थोकडं पडेल. आपल्या जन्मदात्या माईला लांब टाकलं. तुकोबाराय सांगतायत, प्रल्हादे जनक विभीषण बंधू. प्रल्हादे जनक विभीषण बंधू. राजमाता निंदू भरते गेली. राजमाता निंदू भरते गेली. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू. राज्यमाता निंदू भरते केली. भरताने आईचा त्याग केला, विभीषणाने भावाचा केला आणि प्रल्हादाने वडिलाचा त्याग केला. केला की नाही हो? केला. जो दुर्जन आहे त्याचा त्याग केला पाहिजे. अगदी करून मित्राचं सोडून द्या, जन्म देणाऱ्या माईचं सांगितलं तुकोबारायाने, सख्या भावाचं सांगितलं. जर दुर्जन असेल तर त्याचा त्याग करा. दुर्जनाचा भला न हो अंग संग. 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 सोडियेला लाग देश त्याचा. सोडियेला लाग देश त्याचा. सोडियेला लाग देश त्याचा. सोडियेला लाग देश त्याचा. दुर्जनाचा भला न हो अंग संग. तोडियेला लाग देश त्याचा. तोडियेला लाग देश. दुर्जनाचा भला न हो अंग संग. तोडियेला लाग सुंदराचा. तोडियेला लाग दुर्जनाचा नोहो अंग संग. त्याचा संग नको. त्याचा भल्यासाठी जरी संगत होत असेल तरी होऊ नये म्हणतात. होऊ नये म्हणतात. आपण आपल्या ब्रीद वाक्याला जागलं पाहिजे बुवा.
ब्रीद वाक्याला जागलं पाहिजे. काही काही आणि आणखीन एक सांगू, तसं अभंगाची सुरुवातच पवित्र शब्दावर, मी तेवढ्या शब्दावरती सांगणार आहे, त्याच्यावरच एंड करणार आहे. पवित्र शब्द आहे, पवित्र. पवित्र सुरुवात आहे अभंगाची. पवित्र तो देह. मला विचारायचं आहे, देह पवित्र आहे का शंकर महाराज? रव रव दुर्गंधी रे सुरेश महाराज, कर्म कीटकांचा सांगा. दुर्गंधीनं भरलेला आहे शरीर, दुर्गंधीची थार नाही अपवित्र शरीरायचे. शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीरायचे. शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीरायचे. शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीरायचे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीरायचे. नाही अपवित्र शरीरायचे. नाही अपवित्र शरीरायचे. शरीर रोगाचे कोठार, शरीर दुर्गंधीची धार. शरीर रोगाचे कोठार, शरीर दुर्गंधीची धार. शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीरायचे. शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीरायचे. शरीर दुःखाचे कोटार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर. अरे शरीर दुर्गंधीनं भरलेलं आहे. मग कुठंतरी तुकोबारायांच्या या पवित्र शब्दाला गालबोट लागतंय का? प्रश्नार्थक आहे, प्रश्नार्थक आहे. मायबाप तुमचं नाव काय? बब्रुवान. तुम्ही झोपेतून उठल्या उठल्या जरी तुम्हाला विचारतो तुम्ही काय म्हणचाल? तुमचं नाव काय म्हणल्यास बब्रुवानच सांगचाल ना. झोपेतलं सोडा हो. स्वप्नात तुम्ही समजा मुंबईला गेलात, तिथे एखाद्या मंत्र्यासोबत तुमची मिटिंग लागली, तुम्हाला विचारलं मंत्र्यांनी तुमचं नाव काय, तुम्ही काय सांगणार? बब्रुवानच सांगचाल ना. स्वप्नातलं सांगतोय. जागृती, सुषुप्ती, शयनी या सर्व अवस्थेमध्ये तुम्ही तुमच्या नावाचा विसर पडलेला नाही. म्हणून एक बाजू झाली, म्हणून आपला देह पवित्र नाही. एक आता संतांचा देह पवित्र का ते सांगतो तुम्हाला. आपला देह का पवित्र नाही त्याचं कारण आहे, आपण देवाचं नाव कधी घेतो कधी घेत नाही. विठ्ठल 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 हे कुठपर्यंत आहे? संतांचं कुठपर्यंत आहे? आपलं कुठपर्यंत आहे? आम्ही 7 दिवस सप्त्यापुरतं घेतो का नाही यात बी शंका आहे सतत. ते सोडा, 2 तासातल्या कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणतो का नाही हेही शंका आहे. हेही सोडा. 2 तासातलं कीर्तन सोडा, 7 दिवसातला सप्ताह सोडा, याच्या पुढे बोलू. कीर्तनात विठ्ठल विठ्ठल भजन करलाल्यात हे सर्व टाळकरी, मृदंगवादक, गायक म्हणलालेत. त्यावेळा तरी आमचे थोबाड विठ्ठल विठ्ठल म्हणतील का नाही शंका आहे. नाहीत म्हणत, नाहीत ना म्हणत. म्हणून आम्ही पवित्र नाही. हा आमचा किस्सा, आमचं चांगलं आमच्यावर नांगर फिरवला महाराज. पण आता सांगा, आता सांगा, संतांचं जीवन पवित्र आहे असं तुकोबारायांच्या शब्दाने तुम्ही सुरुवात केलात. ते संत जीवन एकदा आम्हाला कळू द्या. काशी विश्वनाथाच्या दरबारामध्ये, काशी क्षेत्रामध्ये विद्वान ब्राह्मण आहे. तो ब्राह्मण असा एक सतत की ज्याच्या एकही सेकंद शयनी अवस्थेमध्ये, झोपलेल्या अवस्थेमध्ये, जागृती अवस्थेमध्ये एकही सेकंद ज्यांचं भजन बंद नाही, अशा साधूंचं दर्शन मला घडायचं आहे, करून घ्यायचं आहे.
हे जरा लक्षणशास्त्रामध्ये असंभव दिसतंय. व्याप्त अतिव्याप्त नाही असंभवच आहे. हो, ही शक्य गोष्ट वाटते का? नाही ना, वाटत नाही, असंभव आहे. तरी पण त्या काशी विश्वनाथातल्या राहणाऱ्या त्या विद्वानाला एका वेदपाठकाने सांगितलं, त्या ब्राह्मणाला सांगितलं, जर तुम्हाला सतत भजन करणारा, सतत नामस्मरण करणारा, एकही सेकंद ज्याचा झोपेमध्येही बंद नाही, ज्याचा नामचिंतन विठ्ठल 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 ध्वनी चालू आहे, अशा साधूचं जर दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला महाराष्ट्रात जावं लागेल. महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात जावं लागेल. पुणे जिल्ह्यात जावं लागेल. नाही, देहूमध्ये जावं लागेल. देहूमध्ये तिथं संत तुकाराम नावाचे एक साधू आहेत. त्यांच्या मुखातलं एकही सेकंद भजन बंद नाही. त्यांची भेट घेण्यासाठी जा. त्याला दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. हो दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. गोड प्रमाण दिलं. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. सतत नामस्मरण करणारा साधू, संत वैराग्याचा महामेरू असणारे श्री तुकोबाराय देहूमध्ये पंढरीरायाच्या भजनामध्ये देहभान विरहितावस्थेत असलेला साधू, त्याच्या दर्शनाला काशीहून तीर्थयात्रा करत 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 मजल दर मजल करत करत पुणे गाठले. पुण्याहून देहूला आले. सकाळची वेळ आहे. आता अलीकडं खायचं बाहेर आणि प्रातर्विधीला जायचं घरात. आता अलीकडचं सांगतोय, आता ह्या अवस्थेत म्हणजे सध्याची परिस्थिती. पण नेमानं प्रातर्विधीला बाहेर जायला पाहिजे. तुकोबाराय सकाळी प्रातर्विधीला बाहेर गेलेले आहेत, बसलेले आहेत आणि त्या रस्त्याने तो काशीचा पंडित चाललेला आहे. प्रातर्विधीला बसलेला मनुष्य विठ्ठल 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 हे भजन ऐकायला लागलं. त्यावेळेला त्या काशीच्या विद्वान ब्राह्मणाने विचार केला, कोण असावा अशा अपवित्र ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करतोय? कोण दुर्जन असावा? कोण खळ असावा? असं मनामध्ये विचार करतोय. थांबला थोडा वेळ. प्रातर्विधी आटोपली तुकोबारायांचे. तुकोबाराय निघाले. त्यावेळेला त्यांनी विचारलं काशीच्या विद्वान ब्राह्मणाने, तुम्ही कोण आहात? मला या देहाला तुकाराम म्हणतात. असं. चला घरी. मी काशीहून आलो. व्यर्थ गेलं माझं इथपर्यंत येणं. का? अरे काशीतल्या ब्राह्मणाने सांगितलं होतं की ज्याचं एकही मिनिट भजन बंद नाही, पण अशा अपवित्र ठिकाणी भगवंताचं नामचिंतन करणाऱ्या दुर्जनाची भेट घालून देण्यासाठी माझं इथपर्यंत येणं व्यर्थ गेलंय, व्यर्थ गेलंय, निरर्थक गेलंय. विठ्ठल निरर्थक गेलंय ना. साधूने तुकोबाराने सांगितलं जाऊ द्या, गेले तर निरर्थक, पण माझं कर्तव्य तुम्ही माझ्या हातालात, मी तुमचा सन्मान करणं. चला माझ्या घरी. तुकोबाराने घरी नेलं. तुकोबाराय स्वच्छ झाले, पाय वगैरे धुले, बसायला आसन टाकलं, पाणी दिलं. तुकोबाराने स्नान केलं, भोजन खाऊ घातलं, दिवसभर सोबत राहिले. रात्री तुकोबारायांच्या शेजारी आसन टाकलं त्याला झोपण्यासाठी. त्या काशीच्या ब्राह्मणाला विद्वानाला आसन टाकलं. काशीच्या विद्वानाला आसन टाकलं आणि काशीचा विद्वान तुकोबारायांच्या शेजारी झोपला. यात नवल नाही मायबाप, यात नवल नाही. तुकोबाराय झोपेमध्ये सुद्धा तुकोबारायच्या
रोमारोमातून विठ्ठल 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 ध्वनी बाहेर पडतोय. अचानक गडबडून उठला बघतोय इकडे कोण आहे. तुकाराम महाराज तर झोपलेले आहेत. काहीतरी भात झाला असावा. पुन्हा झोपला, पुन्हा उठला, पुन्हा आणखीन तसाच झाला. 2-3 वेळा घडलं. शेवटी तुकोबारायांच्या शरीराला कान लावला. अरे तर त्यावेळेला तुकोबारायांच्या प्रत्येक रोमातून भगवंताचा नामध्वनी निघत होता. म्हणून त्यांचा देह पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. 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 वाणी पुण्यवंत. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. तो देहाच्युत सर्व काळ. दयाच्या चिंतने दरातील दोषी. 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 पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. वाणी पुण्यवंत. सोबत अच्युत सर्व काळ. सोबत अच्युत सर्व काळ. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. वाणी पुण्यवंत. सोबत अच्युत सर्व काळ. सोबत अच्युत सर्व काळ. म्हणून संतांचा देह पवित्र आहे. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. जो वदे अच्युत सर्व काळ. जो अच्युत वदे ती वाणी पुण्यवंत आहे. नाही तो देह पवित्र आहे. कशामुळं? मी कोण आहे? मी तो वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता. मला विचारा. मी आहे ठाऊक सभागिया संता. मी वासुदेव आहे. अहम ब्रह्मास्मी आहे. या तत्वमसी वाक्यावरती मी आरूढ आहे. म्हणून मी पवित्र आहे. वाणी पुण्यवंत. आता देह पवित्र म्हणलं ठीक आहे, पण वाणी पुण्यवंत हे काय भानगड आहे? सांगतो ऐका. पवित्र कशाला म्हणतात? पवित्र मिटकरी महाराज, पवित्र शब्द कुठं वापरला जातो? आणखीन गंगा. अगदी करून आपलं पंढरी, महाराष्ट्रातलं तीर्थक्षेत्र मोठं घ्या, आपल्या वारकऱ्यांचं पंढरी. पंढरीमध्ये चंद्रभागेमध्ये स्नान केलं की काय होतंय? पवित्र होतंय. कसं पवित्र होतंय? इथं लोकांचे बांड टोकरलेले. अगदी सांगू, ह्याच्या पुढचं बोलू. घेतलेले पैसे हे बी आहे, असले जात नसते तो पाप. मला वाटलं तुम्ही ऐकायला का नाही म्हणून बोललो मी. हे
देत जावं दुसऱ्याची घेतलेली उसने पैसा, ठेवत जावं नाही. पुढे चला. एखाद्याच्या अमूल्य किमतीची वस्तू सापडली, ती परत नाही दिलेलं, ते पाप तेही जातंय का? नाही नाही नाही. अहो, सर्व तीर्थ केल्याचं फल फक्त चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर त्याचं फल प्राप्त होतं. अवघेची तीर्थे डोळा देखलिया देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच पापे गेली दिगंतरा अवघीच पापे गेली दिगंतरा अवघीच पापे गेली दिगंतरा अवघीच पापे गेली दिगंतरा. चंद्रभागा डोळा देखलिया गोड गोड देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया. अवघीच तीर्थे घडली एकवेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया अवघीच तीर्थे घडली एकवेळा चंद्रभागा डोळा देखलिया चंद्रभागा डोळा देखलिया. मी थोडं वेगळं सांगतो आणखीन. अवघीच पापे वैकुंठ पंढरी, याच्यापेक्षा वेगळं हे बी पाठ आहे तुमच्या. पुढचं सांगतो. पंढरी पंढरी. आता ही फक्त एवढ्याला कळलं बरं का ना, इथं काय चाललंय ते. पंढरी पंढरी म्हणता पापाची भोवरी. म्हणजे इथं काय म्हणतात त्याला, गुगली टाकणं. असो, ती गुगली सध्या आता विधिमंडळात भरपूर चालू आहे. फक्त बीड आणि परभणी, दुसरं काय नाही. विकासाचं कोणीच बोलं ना, कामाचं कोणीच नाही. पण इथं समजा आम्ही कामाचं बोलायला एकन एक सांगितले, दुसरं सांगताय. ठीक आहे, असो. पवित्र गंगा पवित्र आहे. नाही 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 नाही, याच्यापेक्षा आणखीन एक वेगळं प्रमाण आहे. नुसतं वाचेन गंगा गंगा जरी म्हणलं, वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा. गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा सकळ दोष जाती भंगा सकळ दोष जाती भंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा. संतांची कितीतरी प्रमाण आपल्याला पाहता येतील. गंगा पवित्र आहे. नाही नाही, आणखीन एक ज्ञानोबारायांकडे चला थोडंसं. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये अस्खलित भाषेत बोलतात. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पाशे त्वचेच्या पदराड परी अभेरोनी गोचड, अशुद्ध काय न सेविसे. काय ज्ञानोबारायांची भाषा आहे. दूध, गाईचं दूध बरं पवित्र आहे, पण समजेजण पेतेत का हो? गाईचं दूध, गाईचं दूध भेटतंय का? नाही. जर्शी गाईचं म्हणणं, मी गावरान गाईचं म्हणतोय. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, गाईचं दूध पवित्र बी आहे,
आणि गोड बी आहे, पण ते गल्ली गल्लीत आज गवळी लोकांना फिरावं लागतंय, दूधवाल्यांना फिरावं लागतंय, दूध घ्या दूध. पण तो गोचीड, त्याला दूध भेटत नाही पण तो सोडत नाही, रक्त पितो पण त्याला वाटतं हे दूध आहे. याच्या पुढचा शेवटचा दृष्टांत ज्ञानोबारायांनी खूप गोड दिला. पवित्र असणारं दूध प्यावं वाटत नाही, पण इथं बसलेल्यापैकी अशुद्ध काय नसिबिसी. विठ्ठल हो, जाऊ द्या. कळलं असेल त्याला धन्यवाद, नाही कळलं असेल त्याला डबल धन्यवाद. असो, पवित्र काय काय, गाईचं दूध पवित्र आहे, चंद्रभागा पवित्र आहे. नाही नाही नाही, साधू पुरुष पवित्र आहे. आणि पवित्र नुसतं वाणी पवित्र नाही, नुसता देह. आता अगोदर तर सांगितलं देह अपवित्र आहे, ह्याची इथून चालू केलं आपण. पुन्हा देह कुणाचा पवित्र आहे तेही सांगितलं आपण. आपलाही देह पवित्र आहे. आपण जर ठरवलं नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती, तरी का चित्ते न धरावे. नक्की करता येईल मायबाप, जाता येईल तिथपर्यंत बरं का, जाता येईल. पहा, आपण सांगत होतो देह पवित्र आहे, पवित्र तो देह, इथपर्यंत आपण पाहिलं देह पवित्र आहे. पण देह पवित्र, देह आणि वाणी वेगळी आहे का हो पकवाजी महाराज? असं कसं आहे, देहात वाणी आहे का वाणी देह आहे? देहात वाणी आहे, पण देह कुठं आहे? आई तर छाती आहे. देह आणीला पाचाचा उसना. नका आता एवढा पसारा मांडत बसत नाही, जाऊ द्या. कारण का आम्हाला आणखीन इथून बरंच लांब जायचं आहे. सांगायचा भाग म्हणजे असा आहे, तो असाच आहे. विठ्ठल हो हो, आपण आपल्या ब्रीद वाक्याला जागलं पाहिजे. त्यावेळेला वाणी पवित्र होते. अरे नाही नाही, वाणी कुणाची पवित्र आहे? वाणी जो काय पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत सांगितलंय. वाणी कुणाची पवित्र आहे किंवा पुण्यवान आहे? नामदेवराय जन्माला आले, नामदेवरायांची जीभ हालत होती. जन्माला आल्याबरोबर जीभ हालत होती आणि दामासिटीने कान लावला त्याच्या जिभेच्या जवळ. तर त्यावेळेला त्या मुखातून शब्द निघत होते, विठ्ठल 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 विठ्ठल. हे काय तपश्चर्या असेल? नाही नाही नाही, अरे अनेक जन्मातलं सुकृत पदरामध्ये असावं लागतं. नाही नाही, या वाणीनं खोट्याचा लेशच घेतलेला नाही, खोटं कधी बोललेला नाही, सत्य बोललेलं या वाणीनं. म्हणून विठ्ठल वाणीला येतं, विठ्ठल वाणीला येतो. आणि त्यांची वाणी पुण्यवंत आहे. आणि त्यांचं जर या संत महात्म्याचं नामचिंतन केलं तर काय होतं? आपले दोष जातात. तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील
त्यांचा देह पवित्र आहे, ज्यांची आपण पुण्यतिथी करतो त्यांचा देह पवित्र आहे, त्यांची वाणी पवित्र आहे, ज्यांची आपण पुण्यतिथी करतो, आणि त्यांचं नामचिंतन केल्यानंतर गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला बोला गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन 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 सर्वजण म्हणा सर्वजण देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला त्यांचं भजन आहे ते गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. गोड भजन आहे. त्यांची वाणी पवित्र आहे, त्यांचा देह पवित्र आहे, आणि त्यांचं नामस्मरण केल्यानंतर काय होतं? तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, पुण्यवंत व्हावे सज्जनाची व्हावे, नेघे माझी वाचा तुटी महाला. तुका म्हणे जाती ताप दर्शने. तुमच्या पाठातलं आहे ते बरोबर आहे, पण मी जरा वेगळं सांगावं म्हणलं म्हणून वेगळं सांगितलं. विठाला हे विठ्ठला. हो, अरे संतांच्या वाणीमध्ये काय ताकद असते, आम्ही आमच्या वाणीमध्ये का ताकद नाही माहित आहे? आमची वाणी पवित्र नाही. आमच्या वाणीनं सतत खोट्याचा ध्यास घेतला असल्यामुळं आमच्या वाणीला त्या सत्याची धार राहिलेली नाही, म्हणून आमचं खरं होत नाही. जरा खरं बोलायची सवय लावून घ्या. बघा आपल्या वाणीतलं बोललेलं खरंच होतंय, 100% होतंय. काय झालं त्या अनगडशा फकीरा, तो लय विस्तारानं सांगत नाही. तिथं ते वीर होती, सर्वाला चरित्र भाग माहिती आहे. उघड डोळ्यापुढे चित्र ठेवतो त्रुटक पद्धतीमध्ये. ब्राह्मण पंडिताला उन्हाळ्यातले दिवस आला, विहिरीमध्ये उडी मारणार, तेवढ्यामध्ये त्या अनगड शाह फकीर तपस्वी होता, साधना केलेला होता. त्यांनी सांगितलं बाप महात्माजीचे वीर आहे, टाकू नको उडी, पोहू नको. त्याने ऐकलं नाही ब्राह्मणाने. ब्राह्मण ऐकतच नसते हा. आणि ब्राह्मणाचा आडा एकदा का पडला ना, मग ते ठाण्याच्या दाढीला सुद्धा निघत नाही. थोडं विठाला हो हो. मग टाकली उडी, टाकली. आता बाहेर काटाला येणार, काटाला आल्याबरोबर तेवढ्यात जाऊन सांगितलं त्या फकीराला, त्या सेवकाने, त्या साधूला सांगितलं, ब्राह्मणाला सांगितलं तर मध्ये जाऊ नको, उडी मारली. तेवढ्यामध्ये अनगडशाने शाप देऊन टाकला, ऐसे ही डुबटे रहो, शाप दिला. तो ब्राह्मण बाहेर यायला लागला. पाण्याच्या वर आल्याबरोबर लाही व्हायला लागला. 10 झाला सर्व शरीराचा 10 झाला. पुन्हा मध्ये डुबायला लागला. शेवटी समजे ना, ज्ञानोबारायांना शरण आला. ज्ञानोबारायाने स्वप्नात जाऊन त्याला सांगितलं, ए राजा, हे माझ्याकडं नाही भेटणार, तू देहूला जा, देहूला तुला हे औषध भेटतील. काय? चित्त शुद्ध तरी वाणी पुण्यवंत, समर्पिली वाणी पांडुरंगी घेतो धनी, पांडुरंगी घेते धनी, पांडुरंगी घेते धनी. समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी, पांडुरंग घेतो धनी, पांडुरंग घेतो धनी. समर्पिली वाणी, वाणीनं समर्पण, पांडुरंग घेते धनी. पांडुरंग
तो धनी आहे, ते धन आहे आमचं. धन धरे पांडुरंग अभंग हे सरेना, हे धन आहे संतांचं. ते धन वाणी पवित्र, पवित्र वाणीतून आलेला शब्द त्याचा 10 दुरुस्त झाला. सांगायचा भाग असा आहे, संतांचं जीवन पवित्र आहे. आपल्याला पवित्र होण्यासाठी संतांच्या पुण्यस्मरणाचे उत्सव आपल्याला साजरे करायचे आहेत. आपलं ब्रीद वाक्य जे आहे ते आपण आपल्या ब्रीद वाक्याला टाळलं नाही पाहिजे. मायबाप ज्या पंढरीरायाला सुद्धा इथपर्यंत यावं लागलं, कुणासाठी आला हो? अय आई सांगा की एकदा, कुणासाठी आला देव पंढरपूरला? रुक्मिणीपायी. मकर संक्रांत आले की जवळ, आता जाऊ द्या, तुम्हाला बरंच खेळवलं असतं मी, पण आता वेळ नाही. देव कुणासाठी आला? पुंडलिकासाठी. अरे पण पुंडलिकासाठी आला कशासाठी? पुंडलिकासाठी आला नाही, पुंडलिकासाठी आला, पण पुंडलिकाने केलं काय? आई वडिलांची सेवा. आता बंगल्यावर नाव आमचे कदमौली सांगत असतात, बंगल्यावर काय? मातृपितृ छाया. काय बंगल्यावर नाव काय? मातृपितृ छाया. आणि मायबाप मारुतीच्या देवळात. कदम मौलीने त्याचा केलेला म्हणजे नंतरचा पुढला वाक्प्रचार छान आहे. जेवढं पाहिजे तेवढंच घ्या, लई कोणी सिरियसली डोकं लावून घेऊ नका. घरावर नाव आहे मातृपितृ छाया, मायबाप मारुतीच्या देवळात. माऊली पुढे सांगितलं, माऊली पुढे सांगतात, आमचे छोटे कदम माऊली आहे. माऊली म्हणजे लगेच तुमचं लगेच ज्ञानेश्वर महाराजाकडे जाईल. खूप मोठा वारकऱ्यातला एक. तिथं प्रत्येक भले भले, ती आसामीच अशी आहे की भले भले नतमस्तक होतात तिथं. विठ्ठल हो, मातृपितृ छाया आहे, घरावर नाव. विचारलं मायबाप कुठं? मारुतीच्या देवळात. घरात कोण आहे? मग ती मातृपितृ छाया, मात्र आणि पितृ मारुतीच्या देवळात आणि छाया घरात. कळलं ना? कळलं, धन्यवाद, एवढं तरी कळलं. मग हे आपलं ब्रीद वाक्य नाही. आपलं वाक्य काय? ज्या पुंडरीकरायासाठी परमात्मा गोकुळून नाही, कुठून आला? हरी वैकुंठाहुनी, वैकुंठाहून हरी आला असेही प्रमाण आहेत, आणि गोकुळवने आला असंही प्रमाण आहेत. पण कशासाठी आला? ज्या आई वडिलांसाठी, आई वडिलांसाठी, आई वडिलांची सेवा करत असताना परमात्मा आला तरी त्या सेवेमध्ये खंड पडू दिला नाही. म्हणून खरं तर नाव पंढरपूरचं काय माहिती आहे का? त्या पुंडलिकरायाच्या नावाने पंढरपूर प्रसिद्ध आहे, पण त्याचं अपभ्रंश झाले पुंडलिकपूर. खरं नाव आहे त्याचं, पण त्याचं अपभ्रंशात झाले पंढरपूर. पुंडलिकपूर खरं नाव असं आहे. असो, त्यांचा देह पवित्र आहे. जे आई वडिलांची सेवा करतात याच्यासाठीच हे उत्सव आहेत, याच्यासाठी संतांचे पुण्यस्मरण आहेत. आपलाही देह पवित्र व्हावा. झालेली सेवा अखिल गुणनिदान रुक्मिणी प्राणसंजीवन भगवान पंढरीरायाच्या चरणी सेवा समर्पित करतो. मधलं भजन होईल, नंतर चाल होईल, आणि तुकाराम तुकाराम भजनामध्ये गुलाल उधळला जाईल. एकदा मधलं भजन घेऊया. विठोबा रखुमा कुंडलिक वरदा हरी विठ्ठल. त्याच्यात अजून नानाने म्हणले, मला काही लोकांचं असं म्हणणं आहे की महाराज कीर्तन ठेवले खर्च जास्त येते. नानासाहेब, माझं सांगणं असेल तुम्हाला, पुढल्या वर्षी 1 महिना आधी सांगा. इथं मंदिरात नुसते टाळकरी जास्त दिसतील तुमच्या लोकांपेक्षा. एवढे टाळकरी जमा करू नका, चिंता करू. आणि कसं आहे, हे उत्सव उभा करायला
त्रास होतो, मोडायला काही लागत नाही. मोडायला 100 रुपयात उत्सव मोडतो. मला का म्हणायचे कळले ना. 100 रुपयात उत्सव मोडतो. उत्सव उभा करायला माईचं दूध आठवतंय. एवढे माणसं गोळा करणं सोपी गोष्ट नाही. तोला मुलाची मंडळी आहे सर्व. असो, शेवटची चाल होईल. बोला चाल. माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. पुंडलिक गोरले हरिठोल श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली. तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम. देव तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे देव भक्ताचा संगम, तुका म्हणे तेथे भोग नाम त्रिवेणीचा, तेथे भोग नाम त्रिवेणीचा. दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने तरतील दोषी. दयाच्या चिंतने तरतील दोषी, दयाच्या चिंतने जळतील राशी पातकाच्या. बोला जळतील राशी पातकाच्या. मनाची मनानं तळती राशी पातकाच्या तळती राशी.
दयाच्या चिंताने धरतील दोषी दयाच्या चिंताने धरतील तुकोबारांचं भजन होईल. पुंडरी झाल्यास सर्वांनी गुलाल उधळायचा आहे. तुकाराम 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 हे तुकाराम 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 भजन करा. तुकाराम 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाला गोपाला रे गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 गोपाला हो गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 विठ्ठल जय जय विठ्ठल.